Hello students. So last lecture we discussed about the to establish the relationship between related physical quantities. त्याचं आपण एक एक्झाम्पल पाहिलेलं होतं. The period of oscillation of a simple pendulum it depends on the length acceleration due to gravity. ओके आणि त्याचं आपण रिलेशन जे आहे ते आपण डिराईव्ह केलेलं होतं using the dimensional analysis. Now let's see the next dimensional analysis. Number 3, to find the conversion factor between the units of the same physical quantity in two different system of units. म्हणजे कन्वर्जन फॅक्टर बिटवीन द युनिट्स म्हणजे जर तुम्हाला जूलमध्ये दिलं असेल, जूल हे युनिट SI युनिट आहे, तर या SI युनिटचं कन्वर्जन आपल्याला जर CGS मध्ये करायचं असेल तर ते कशा पद्धतीने केलं जातं युजिंग डायमेन्शनल ॲनालिसिस, तर ते आज आपण डिस्कस करणार आहोत. So let us use the dimensional analysis to determine the conversion factor. कन्वर्जन फॅक्टर म्हणजे आपण कन्वर्जन करत आहोत, SI युनिटचं कन्वर्जन आपण CGS युनिटमध्ये करणार आहोत. तर इथे एक एक्झाम्पल आपण घेऊयात म्हणजे तुमच्या लक्षात येईल. सो द जूल इज द SI युनिट ऑफ वर्क अँड आर्ग इज द CGS युनिट ऑफ वर्क. तर 1 जूल इज इक्वल टू हाऊ मेनी अर्ग. आता आपल्याला जर 1 जूल म्हणजे हे जूल युनिट जे आहे हे SI युनिट आहे, तर आर्गमध्ये 1 जूल म्हणजे किती आर्ग, तर हे आपण फाइंड आउट करणार आहोत युजिंग द डायमेन्शनल ॲनालिसिस. सुरुवातीला मग 1 जूल इज इक्वल टू हाऊ मेनी आर्ग, तर तिथे आपण x कन्सिडर केलेला आहे. फर्स्ट वी राईट द डायमेन्शनल फॉर्म्युला फॉर वर्क इज. सुरुवातीला डायमेन्शनल फॉर्म्युला जो आहे तो वर्कचा डायमेन्शनल फॉर्म्युला आपण राईट करून घ्यायचा आहे. तर डायमेन्शनल फॉर्म्युला काय आहे वर्कचा? m⁻⁴ l⁻²⁴ अँड t⁻². ओके, लुक ॲट हिअर. सर्वांना वर्क म्हणजे काय तर वर्कचा फॉर्म्युला माहीत असेल, त्यावरून हा डायमेन्शनल फॉर्म्युला आहे. ऑलरेडी मी सांगितलेला आहे, ऑलरेडी आपण डिस्कस केलेला आहे डायमेन्शनल फॉर्म्युला फॉर वर्क. सो आय होप सगळ्यांना माहीत असेल की वर्कचा डायमेन्शनल फॉर्म्युला काय आहे. मी जास्त डिटेलमध्ये सांगत नाही आता, कारण सो वर्कचा डायमेन्शनल फॉर्म्युला जो आहे m⁻⁴ l⁻² अँड t⁻² आहे. तर सबस्टिट्यूटिंग दिस डायमेन्शनल फॉर्म्युला फॉर अबोव इक्वेशन मीन्स दिस इक्वेशन, या इक्वेशनमध्ये हा फॉर्म्युला जो आहे डायमेन्शनल फॉर्म्युला फॉर वर्क हा याच्यामध्ये सबस्टिट्यूट करा, त्यावरून आपल्याला एक्सची जी व्हॅल्यू आहे ती आपल्याला मिळून जाईल. मग आता ती कशा पद्धतीने पहा. तर सुरुवातीला जूलसाठी घ्या. ओके, m⁻⁴ l⁻² t⁻². ओके, डायमेन्शनल फॉर्म्युला हा दोन्हींसाठी सेम आहे, कारण दोन्ही हे वर्कच आहे, फक्त एक SI युनिट आहे आणि एक CGS आहे. तर SI युनिटसाठी आपण इथे 1 कन्सिडर केलेला आहे. इथे याच्या सफिक्सला आपण 1 इंडिकेट्स दी SI युनिट अँड सफिक्स 2 इंडिकेट्स दी CGS युनिट. ओके, CGS युनिटसाठी आहे, हे SI युनिटसाठी आहे. डायमेन्शनल फॉर्म्युला मात्र सेम आहे, फक्त तुमच्या लक्षात येण्यासाठी इथे आपण बेस सफिक्सला 1 का लिहिलेला आहे, तर हे SI युनिटसाठी आहे आणि हे CGS युनिटसाठी आहे. ओके, सो काय येईल मग, x बाजूला घ्या 1, हा 2 इथे डिवाइड होईल, हे इकडे डिवाइड होईल, मल्टिप्लाइड आहे. त्यानंतर x इज इक्वल टू सेपरेट टर्म जर आपण लिहिली तर m1 m2⁻⁴ l1 l2⁻², t1 t2⁻².
ओके, सो इथे दिलेला आहे पहा, वेअर सफिक्स 1 इंडिकेट्स SI युनिट्स अँड 2 इंडिकेट्स CGS युनिट्स. In SI unit, length, mass and time are expressed in m, kg and s, means the second. ओके, म्हणजेच काय, मीटर, किलोग्राम आणि सेकंदमध्ये आहे. त्यानंतर CGS सिस्टीममध्ये LMT म्हणजेच लेंथ, मास आणि टाईम कशा पद्धतीने रिप्रेझेंट केला जातो, सेंटीमीटर, ग्राम अँड सेकंड. ओके, तर SI युनिटमध्ये LMT जो आहे तो मीटर, किलोग्राम आणि सेकंडमध्ये रिप्रेझेंट केला जातो आणि CGS मध्ये तो सेंटीमीटर, ग्राम आणि सेकंडमध्ये तो रिप्रेझेंट केला जातो. सो x इज इक्वल टू, याच्यामध्ये मास आहे जो घ्या. मग सुरुवातीला इथे काय तुमचा M1 जो आहे तो कशासाठी आहे, तर SI युनिटसाठी. 1 जो आहे तो SI युनिटसाठी आहे ना. मग SI युनिटमध्ये मास कशाने दाखवतो, तर kg. ओके, kg. त्यानंतर बेस M2 आहे. M2 कशासाठी आहे, तर CGS साठी आहे, बरोबर. मग CGS मध्ये मास कशाने दाखवतात, तर ग्राममध्ये. सो इथे ग्राम लिहिलेला आहे, रेस टू पॉवर 1. सिमिलरली लेंथ L1 मध्ये मीटर, त्यानंतर CGS मध्ये सेंटीमीटर. ओके, रेस टू पॉवर 2 आहे. त्यानंतर इथे टाईम आहे, टाईम सेकंडमध्ये आणि इथे पण सेकंडमध्ये. ओके, टाईम जो आहे तो दोन्हीकडे सारखा आहे. सो सेकंड रेस टू पॉवर जी आहे तो -2 आहे. मग आता इथे पहा, kg जे आहे याचं ग्राममध्ये कन्वर्जन करून घ्या, 10 रेस टू पॉवर 3 येईल. ओके, ग्राम इथे होईल. ओके, त्यानंतर सेंटीमीटरचा मीटरमध्ये 10 रेस टू 2, 100 होईल इथे, बरोबर. त्यानंतर म्हणजेच मीटरचं कन्वर्जन सेंटीमीटरचं आपण मीटरमध्ये केलं तर -2 होतं, मीटरचं सेंटीमीटर केलं तर +2 होतं. ओके, म्हणून इथे 100 येणार, सेंटीमीटर स्क्वेअर. सेकंड इथे 1 होईल, रेस टू पॉवर -2. ओके, सो दिस विल बी कॅन्सल. 10 रेस टू 3 इथे काय होईल, इथे स्क्वेअर आहे, 10 रेस टू 4. ओके, कारण 100 म्हणजे काय, 10 रेस टू 2 आणि ते स्क्वेअर आहे म्हटल्यानंतर बेदुने 4 होईल, इथे 10 रेस टू 4. ओके, मग काय होईल, 4 × 3, सो 10 रेस टू 7. मग 1 जूल इज इक्वल टू 10 रेस टू 7 अर्ग. ओके, लक्षात आलं आहे. सो दिस इज युअर कन्वर्जन फॅक्टर. खूप सोपा आहे, लक्षात घ्या कशा पद्धतीने. 1 जूल म्हणजे किती, 10 रेस टू 7 अर्ग असतं. ओके, आय होप यू अंडरस्टँड दिस कन्सेप्ट व्हेरी वेल. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे एरर इन मेजरमेंट्स. सो देर आर 2 टाइप्स ऑफ एरर, सिस्टमॅटिक एरर अँड रँडम एरर. सुरुवातीला एरर म्हणजे काय, एरर म्हणजे दी मेजर्ड व्हॅल्यू मायनस ॲक्च्युअल व्हॅल्यू. फॉर एक्झाम्पल, जर तुमची मेजर्ड व्हॅल्यू जी आहे ती समजा 70.5 सेंटीमीटर आहे, पण तुमची ॲक्च्युअल व्हॅल्यू जी आहे ती 70 सेंटीमीटर आहे, म्हणजे यामध्ये एरर किती आहे, तर 0.5 सेंटीमीटरचा इथे एरर आहे. म्हणजेच काय, एरर कशाला म्हणायचं, तर मेजर्ड व्हॅल्यू जी आहे मायनस ॲक्च्युअल व्हॅल्यू. तुमची ॲक्च्युअल व्हॅल्यू जी आहे त्यामधून तुमची मेजर्ड व्हॅल्यू काय होते, मायनस होते. मग आता इथे एक्झाम्पलवरून तुमच्या लक्षात आला असेल, समजा तुम्ही तुमची ॲक्च्युअल व्हॅल्यू जर 60 सेंटीमीटर असेल, 80 सेंटीमीटर असेल, काय पण असेल, एक कन्सिडर करा की 60 सेंटीमीटर आहे आणि तुम्ही मेजर्ड केलेली जी व्हॅल्यू आहे ती तुमची 60.5 सेंटीमीटर आहे, म्हणजेच 5 सेंटीमीटरचा त्यामध्ये एरर आहे. ओके, लक्षात आलं. तर एरर म्हणजे काय, द मेजर्ड व्हॅल्यू मायनस ॲक्च्युअल व्हॅल्यू इज कॉल्ड दी एरर. ओके, त्याला आपण सिंपल भाषेमध्ये एरर म्हणतो.
So now let's see the first type of error, systematic error. Systematic error म्हणजे काय, तर त्याचं एक्झाम्पल आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर एक्झाम्पल पहा, इथे टेबल दिलेला आहे, एक ऑब्झर्ड वेट दिलेला आहे आणि ट्रू वेट तुम्हाला दिलेला आहे. तर ऑब्झर्व वेट जे आहे ते ऑब्झर्व वेट म्हणजे काय, ऑब्झर्व वेटमध्ये ए बी सी डी त्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत. ऑब्झर्व म्हणजे आपण ऑब्झर्व केलेलं आहे ते किती दिलेलं आहे, तर 75 kg आहे, इथे 72.5 kg आहे, 56 kg आहे, 63 kg आहे. त्यानंतर ट्रू वेट जे आहे, ट्रू वेट दिलेलं आहे ते 74.5 kg, 72 kg, 55.5 kg, 62.5 kg. तर ट्रू वेट म्हणजेच काय, ॲक्च्युअल तुम्हाला जे वेट दिलेलं आहे ते वेट आहे आणि ऑब्झर्व वेट वेगळा आहे. ओके, मग याच्यामध्ये जो एरर आलेला आहे तर तो एरर किती आहे, 0.5 आहे. मग हा 0.5 एरर जो आहे, 0.5 एरर तुमच्या सिस्टीममध्ये हा कंटिन्युअसली असतो. ओके, कंटिन्युअसली तो एरर असणार आहे. सो तो निगेटिव्ह असेल किंवा तो पॉझिटिव्ह असेल. ओके, जर संख्या दिलेला जर तुम्हाला निगेटिव्हमध्ये असेल तर तो पूर्ण एरर जो आहे तो निगेटिव्हमध्ये येणार आहे. ओके, आणि जर तो पॉझिटिव्हमध्ये असेल तर तो पॉझिटिव्हमध्येच येणार आहे. म्हणजे तुमच्या सिस्टममध्येच जर प्रॉब्लेम असेल तर आता समजा आपण काही ठिकाणी वजन काटे तुम्ही पाहिलेले असतील, तर वजन काटे जे असतात काही ठिकाणी ग्राममध्ये तिथे डिफेक्ट असतो. पहा की बरेचदा काय होतं की आपण वजन करत असताना सुरुवातीलाच आपल्याला 20 ग्राम दाखवतं, 0 दाखवत नाही, म्हणजे त्यामध्ये तो 20चा तो एरर त्या सिस्टीममध्ये आहे. ओके, म्हणून आपण त्याला सिस्टमॅटिक एरर म्हणतो. सो डेफिनेशन, तर तो निगेटिव्ह असेल किंवा पॉझिटिव्ह असेल. ओके, एनी पण ओके, इट स्टँड्स टू वन डायरेक्शन, तो आयदर पॉझिटिव्ह और आयदर निगेटिव्ह असेल. सो द डेफिनेशन ऑफ सिस्टमॅटिक एरर is are those error that tends to one direction, either positive or negative. So we call the systematic error. तर त्याला आपण सिस्टमॅटिक एरर म्हणतो. म्हणजे कंटिन्युअसली तो आपल्याला 0.5चा एरर त्या सिस्टीममध्ये दाखवत असतो. ओके, इथे आता तुम्हाला या एक्झाम्पलवरून तुमच्या लक्षात येत असेल, सुरुवातीला आपण मेजर केलं तर आपलं ट्रू व्हॅल्यू जी आहे ती 74.5 kg आहे, पण ऑब्झर्व व्हॅल्यू आपल्याला 75 kg मिळाले, म्हणजे ते 0.5चा एरर मिळालेला आहे. सिमिलरली ते पहा 72 kg आहे, पण ऑब्झर्व केल्यानंतर आपल्याला 72.5 kg मिळालं, म्हणजे 0.5चा इथे पण एरर आहे. म्हणजे कंटिन्युअसली तो एरर, सो आपल्याला तो पॉझिटिव्ह असेल किंवा तो निगेटिव्ह असेल, कुठलाही असू शकतो, पण कुठलाही एक एरर तो दाखवतो. म्हणजे एकतर निगेटिव्ह असेल तर निगेटिव्हच दाखवेल, पॉझिटिव्ह असेल तर तो पॉझिटिव्हच दाखवेल. ओके, लक्षात आले, कॉल्ड सिस्टमॅटिक एरर. त्यानंतर सेकंड आहे इन्स्ट्रुमेंटल एरर. इन्स्ट्रुमेंटल एरर म्हणजे काय, इट प्रोड्यूस टू डिफेक्टिव्ह कॅलिब्रेशन ऑफ ॲन इन्स्ट्रुमेंट, इट्स कॉल्ड इन्स्ट्रुमेंटल एरर. ओके, तर इन्स्ट्रुमेंटल एरर म्हणजे काय की डिफेक्टिव्ह कॅलिब्रेशन ऑफ ॲन इन्स्ट्रुमेंट. म्हणजेच डिफेक्टिव्ह कॅलिब्रेशन म्हणजेच काय, तर फॉर एक्झाम्पल ॲमीटर आहे. पहा, ॲमीटर इज नॉट कनेक्टेड इन सर्किट बट इट शोज द व्हॅल्यू ऑफ 0.5 अँपियर. म्हणजे आपण ॲमीटर जो आहे, तुमचा व्होल्टमीटर असेल, ॲमीटर असेल, कुठलाही आपण सिरीजमध्ये कनेक्ट न करता तो जर तुम्हाला व्हॅल्यू शो करत असेल तर तो जो डिफेक्ट आहे, ओके, इट प्रोड्यूस ऑर दिस एरर इज कॉल्ड इन्स्ट्रुमेंटल एरर. त्याला आपण काय म्हणतो, इन्स्ट्रुमेंटल एरर म्हणतो. म्हणजेच डिफेक्टिव्ह कॅलिब्रेशन आहे, म्हणजे त्या इन्स्ट्रुमेंटमध्येच डिफेक्ट आहे, त्यामुळे तो एरर तुम्हाला शो करत आहे, म्हणून आपण त्याला इन्स्ट्रुमेंटल एरर म्हणतो. ओके, त्यानंतर एरर ड्यू टू इन्परफेक्शन इन एक्सपेरिमेंटल टेक्निक. एक्सपेरिमेंटल टेक्निकमध्ये तुमच्याकडून जर एक्सपेरिमेंट करत असताना काही डिफेक्ट झाले, तर सेटिंगमध्ये काही डिफेक्ट झाल्यानंतर त्या ठिकाणी जो एरर तुम्हाला मिळेल त्या एररला आपण टेक्निकल एरर असं म्हणतो. ओके, दिस इज अन एरर ड्यू टू डिफेक्टिव्ह सेटिंग ऑफ an instrument. Okay,
फॉर एक्झाम्पल द मेजर द व्हॉल्यूम ऑफ लिक्विड इन ग्रॅज्युएटेड ट्यूब विल बी इनॲक्युरेट इफ द ट्यूब इज नॉट हेल्ड व्हर्टिकल. म्हणजे तुमच्याकडून जर तुम्ही एखादा एक्सपेरिमेंट करत असाल तर लिक्विडचं आपल्याला व्हॉल्यूम मेजर करायचं असेल, पण त्या ट्यूबमध्ये तुमच्याकडून लिक्विड किंवा तुमच्याकडून जी ट्यूबची सेटिंग आहे ती त्यामध्ये जर थोडासा डिफेक्ट झाला तर तिथे मिळणारा जो एरर आहे त्याला आपण टेक्निकल एरर असं म्हणतो किंवा एक्सपेरिमेंटल एरर असं त्याला आपण म्हणत असतो. त्यानंतर पर्सनल एरर आहे. पर्सनल एरर म्हणजे काय? सच एरर आर इंट्रोड्यूस ड्यू टू फॉल्ट ऑफ ऑब्झर्वर. म्हणजे आपल्याकडून जर काही चूक झाली असेल, ओके, तर तिथे मिळणारा जो एरर आहे त्याला आपण पर्सनल एरर असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल तुम्ही एखादी स्केल घेतली असेल, स्केलने जर तुम्ही लेंथ मेजर करत असाल तर स्केल तुम्ही समोरासमोर धरून लेंथ अशी मेजर करत आहात तर तिथे तुम्हाला एरर मिळणार नाही. पण तुम्ही लेंथ मेजर करत असताना तुम्ही इकडे अशा पद्धतीने स्केल धरलेली आहे किंवा अशा पद्धतीने स्केल तुम्ही धरलेली आहे तर तिथे मात्र तुम्हाला एरर मिळणार आहे. तर त्याला आपण पर्सनल एरर असं म्हणतो. इथे फॉर एक्झाम्पल दिलेलं आहे पहा, केअरलेसनेस इन टेकिंग ऑब्झर्वेशन. ऑब्झर्वेशन करत असताना केअरलेसनेस जर तुम्ही असाल तर तिथे मिळणारा एरर तिथे तुम्हाला एरर मिळणार आहे तर त्या एररला आपण पर्सनल एरर असं म्हणतो. त्यानंतर इथे दिलेला पहा, मेजरिंग लेंथ ऑफ ॲन ऑब्जेक्ट विथ रुलर. इट इज नेसेसरी टू लुक ॲट दी रुलर फ्रॉम डायरेक्टली अबोव. इफ द ऑब्झर्वेशन लुक ॲट इट्स फ्रॉम ॲन अँगल द मेजर्ड लेंथ विल बी रॉंग. म्हणजे जर तुम्ही रुलर म्हणजेच तुम्ही स्केलने जर लेंथ मेजर करत असाल तर ती तुम्ही डायरेक्टली मेजर करत असाल अशा पद्धतीने तर तिथे तुम्हाला व्यवस्थित रीडिंग शो करणार आहे. ओके, पण जर तुम्ही असे अँगलने मेजर करत असाल या पद्धतीने किंवा या पद्धतीने तर तिथे मिळणारे तुम्हाला मेजर लेंथ जी आहे ती तुम्हाला रॉंग मिळणार आहे. ओके, तर हा जो एरर आहे त्याला आपण पर्सनल एरर असं म्हणतो. ओके, त्यानंतर नेक्स्ट जो टाईप आहे रँडम एरर ज्याला आपण म्हणतो. तर रँडम एरर म्हणजे काय? The random errors occurs due to variation in the condition in which experiment is performed. म्हणजे तुमच्या ज्या कंडिशन्स आहेत त्यामध्ये व्हॅरिएशन आपल्याला तिथे पाहायला मिळते. इन विच दी एक्सपेरिमेंट इज परफॉर्म. एक्सपेरिमेंट परफॉर्म करत असताना तिथे आपल्याला काही व्हॅरिएशन पाहायला मिळतं. त्या एररला आपण रँडम एरर असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल द टेम्परेचर मे चेंज ड्युरिंग द कोर्स ऑफ ॲन एक्सपेरिमेंट. एक्सपेरिमेंट करत असताना तुम्ही काही टेम्परेचर सेट केलं असेल पण ते टेम्परेचर चेंज होतं. ओके, त्याला आपण रँडम एरर म्हणतो. फॉर एक्झाम्पल प्रेशर ऑफ ॲन एनी गॅस इन द एक्सपेरिमेंट मे बी चेंज. ओके, त्यानंतर थर्ड द व्होल्टेज ऑफ द पॉवर सप्लाय मे बी चेंज रँडमली. ओके, व्होल्टेज ऑफ पॉवर सप्लाय म्हणजे व्होल्टेज जे आहे ते मे बी रँडमली चेंज होऊ शकतो. 20 व्होल्ट असेल, 10 व्होल्ट असेल, ओके, ते रँडमली चेंज होऊ शकतो. त्याला आपण रँडम एरर असं म्हणतो. सिम्पल आहे. आय होप यू अंडरस्टँड व्हेरी वेल. त्यानंतर नेक्स्ट जे आहेत इस्टिमेशन एरर वी विल सी इन नेक्स्ट लेक्चर. थँक्यू.